हाय हॅलो नमस्कार। तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ अपलोड करायला जरा थोडा उशीर झाला कारण दिवाळीची खूप धावपळ होती। तर हा व्हिडिओ लक्ष्मीपूजनाचा आहे। अशी लक्ष्मीपूजनाची मी सगळी मांडणी केली होती। स्वामी समर्थांच्या केंद्रात जशी मांडणी सांगतात ना तशी मांडणी मी केली होती। पूजा वगैरे करून झाल्यावर खाली सगळी पूर्ण दुपारची मी मांडणी करून घेतली। ते काही शूट केलं नाही मी कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून। तर सगळी जशी मांडणी त्यांनी सांगितली होती त्या प्रकारे मांडणी म्हणजे लक्ष्मीच्या उजव्या हाताला मी कलश पूजन केलं आणि विष्णू आणि लक्ष्मीचं फोटो सुद्धा ठेवला होता उजव्या बाजूला। डाव्या हाताला लक्ष्मीच्या डाव्या हाताला आपल्याला देवीचा टाक किंवा फोटो ठेवायचा आहे। त्याच्या समोरच आपल्याला लक्ष्मी अजून तुमच्याकडे असेल तर ती छोटी शुद्ध लक्ष्मी ठेवली तरी चालेल, नाहीतर फोटो ठेवायचा। शेजारी गणपती ठेवायची आणि लक्ष्मीच्या समोर श्रीयंत्र आणि त्याच्या शेजारी कुबेर यंत्र ठेवायचं। कुबेर यंत्र नसेल तर सुपारी म्हणून कुबेरांची पूजा करायची आणि नंतर त्याच्यासमोर आपल्याला आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आणि डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे। आणि जे आपल्या बोळके असतात ना छोटी, त्यामध्ये आपल्याला जे बताशे आणि मुरमुरे असतात ते ठेवायचे आणि धने आणि मीठ सुद्धा त्याची पूजा करायची त्या दिवशी। जे तुम्ही धनत्रयोदशी खरेदी केलेले असतात त्याची आणि वही पण ठेवायची असते। जी पूजेची वही असते ना ते पान काढून ओपन करून त्याच्यावरती स्वस्तिक शुभ लाभ लिहायचं आणि शिरई पण ठेवायची। शिरई म्हणजेच लक्ष्मी असते म्हणजे केरसुनी, त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते। आणि जे दागिने वगैरे पैसे वगैरे असतात ते सुद्धा तुम्हाला तिथे ठेवायचे असतात। जे नैवेद्य वगैरे आहे ते सुद्धा सगळं तिथे दाखवायचं आहे आपल्याला। आणि सगळ्याची पूजा वगैरे करून घेतली। नैवेद्याचं ताट वगैरे सुद्धा ठेवलं आणि नैवेद्याच्या खाली आपल्याला पहिलं स्वस्तिक काढून घ्यायचं आणि सगळं नैवेद्य वगैरे दाखवला। तर तुम्ही आता पुढे पूर्ण व्हिडिओ बघाच कशी पूजा वगैरे केली। तर नंतर शर्वरीला आणि शौर्यला सुद्धा पूजा करायला सांगितली। त्या दोघांनी सुद्धा पूजा करून घेतली आणि मग आम्ही आरती वगैरे केली। तर पहिल्यांदा आरती करताना आम्ही गणपतीची आरती केली, मग महालक्ष्मीची आरती केली, देवीची आरती केली आणि स्वामी समर्थांची आरती केली। असे सगळे 4 प्रकारच्या आरत्या केल्या आणि मग नंतर आरती करून झाल्यावर सगळे कपाटाची वगैरे सुद्धा पूजा केली। ते काही शूट केलं नाही मी, ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला उद्या वगैरे। आणि हे जे उंबरठ्याचे पूजन वगैरे, मुख्य दरवाजाचं पूजन वगैरे ते सगळं केलं।
लॉंग व्हिडिओसुद्धा धनतेरसची पूजा वगैरे वसुबारसची पूजा बघू शकता। नंतर वेळ येते ते फटाके उडवण्याची, तर अशा आम्ही सगळे फटाके उडवले, थोडेफार फटाके वगैरे उडवले आणि फोटो वगैरे काढले। तर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे पूजा वगैरे पण दिसेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।